जय श्री गुरुदेव दत्त, जय श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे याबद्दल चर्चा करणार आहोत. श्री गुरुचरित्र पारायण 7 दिवसात, सप्ताह किंवा 3 दिवसात पूर्ण केले जाते. यासाठी दररोज एकाच ठिकाणी पवित्र स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून ठराविक अध्यायांचे वाचन करणे, ब्रह्मचर्य व्रताचे पालन करणे आणि सात्विक आहार, त्यामध्ये दूध भात किंवा फलाहार घेणे बंधनकारक असते. पारायण यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी काही पद्धती व नियमांचे पालन करावे. त्यामध्ये पूजेची मांडणी व तयारी कशा पद्धतीने करावी, एका चौरंगावर पिवळे किंवा भगवे वस्त्र अंतरावे, त्यावर श्री दत्तात्रेयांची प्रतिमा किंवा श्री स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. चौरंगाभोवती रांगोळी काढावी, आंब्याचे तोरण बांधावे आणि डाव्या बाजूला समई किंवा दिवा लावावा. जमल्यास उजव्या बाजूला तुपाचा दिवा लावावा. पूजेसाठी फुले, हार, तुळशी, अष्टगंध आणि अगरबत्तीचा वापर करावा. सुगंधित तूप असेल तर त्याचा वापर करावा. 7 दिवसांच्या सप्ताहाची पद्धती, अध्याय विभागणी कशी करावी, दररोज किती अध्याय वाचावेत त्याचे वेळापत्रक. पहिला दिवस अध्याय 1 ते 9, दुसरा दिवस अध्याय 10 ते 21, तिसरा दिवस अध्याय 22 ते 29, चौथा दिवस अध्याय 30 ते 35, पाचवा दिवस अध्याय 36 ते 38, सहावा दिवस अध्याय 39, अध्याय 43 आणि 7वा दिवस अध्याय 44 ते अध्याय 53. काही पुस्तकांमध्ये म्हणजे ग्रंथामध्ये 52 अध्याय दिले आहेत, तरी 52व्या अध्यायापर्यंत 7व्या दिवशी पारायण करावे. जर तुम्हाला 3 दिवसांचे पारायण करायचे असेल तर पहिल्या दिवशी प्रथम अध्याय ते 22व्या अध्यायापर्यंत, द्वितीय दिवशी 23 अध्याय ते 33 अध्यायापर्यंत आणि तृतीय दिवशी 34व्या अध्यायापासून 53व्या अध्यायापर्यंत तुम्ही पारायण करू शकता. अंतःकरण पवित्र ठेवून श्री गुरुचरित्राची केव्हाही व कितीही वाचन केले तरी सुद्धा गुरुचरित्र पारायणाची सर्व फळे मिळतात. ज्या लोकांना 7 दिवसात पारायण करावयाचे आहे त्यांनी चांगला दिवस पाहून त्या दिवशी गुरुचरित्र पारायणास सुरुवात करावी. शक्यतो शुक्रवारी पारायण चालू करावे, म्हणजे गुरुवारी समाप्तीचा दिवस येतो. दत्त जयंतीच्या अगोदर 6 दिवस पारायणास सुरुवात करावी, म्हणजे दत्त जयंतीला समाप्तीचा दिवस येतो. सकाळी शक्यतो लवकर उठावे. आपली रोजची स्नान संध्यादी कर्मे प्रथम करावी. हे अनुष्ठान ज्यासाठी करावायचे ते उच्चारून, म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून तो पूर्ण व्हावा म्हणून मी हे अनुष्ठान करीत आहे असे म्हणून पाणी सोडणे, त्याला संकल्प असे म्हणतात. अशा प्रकारे संकल्प करून श्री गणेश, आसन, कलश, शंख, घंटा, दीप यांची पूजा करावी. पुस्तक रूपी श्री गुरूंचे पूजन करावे व ब्राह्मणाची पूजा करावी. नंतर घरातील सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा. हे सर्व झाल्यानंतर गुरुचरित्र पारायण चालू करावे. पहिल्या दिवसापासून सप्ताह संपेपर्यंत एकच जागा ठेवावी. पारायणासाठी पूर्वोत्तर तोंड करून बसावे, म्हणजेच पूर्वेकडे तोंड करून बसावे. रोजचे वाचन संपेपर्यंत कोणाशीही संभाषण करू नये. रोजचे पारायण संपेपर्यंत आसनावरून उठू नये. पारायण चालू केल्यावर पारायण संपेपर्यंत शक्यतो उपवास करावा. रात्री चटई किंवा पांढऱ्या गोंगडीवर निजावे. 7 दिवस ब्रह्मचर्य व्रत पालन करावे. पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी पारायण संपल्यावर मेहुणांना दक्षिणा देऊन नंतर उपवास सोडावा. अशा प्रकारे पारायण केल्यावर भूत, प्रेत, पिशाच यांची बाधा होत नाही व सर्व सुखी व समृद्धी लाभते. जर तुम्ही दृढ भावनेनं आणि पवित्र अंतकरणाने श्री गुरु दत्तांची मनोभावे पूजा करून त्यांच्या दर्शनाच्या अपेक्षेने पारायण करत असाल तर पारायण संपेपर्यंत तुम्हाला श्री दत्त गुरु कोणत्या ना कोणत्या रूपाने दर्शन देतील. सुचिर्भूत दररोज आंघोळ करूनच पोथी वाचावी. पोथी जमिनीवर न ठेवता ती नेहमी पाटावर किंवा सुती वस्त्रावर ठेवावी. अंथरुणावर बसून गुरुचरित्राचे पारायण करू नये. अशुद्ध ठिकाणी
श्री गुरुचरित्राचा ग्रंथ ठेवू नये. दररोज एकाच वेळी एकाच जागी बसावे. वाचन स्पष्ट व शांत आवाजात करावे. पारायण चालू असलेल्या काळामध्ये इतरांशी व कुटुंबियांशी जास्त बोलणे टाळावे. 7 दिवस पूर्ण झाल्यावर 8व्या दिवशी श्री दत्तात्रेयांची पूजा करावी. जर 7व्या दिवशी दत्त जयंती येत असेल तर 7व्या दिवशीच श्री गुरुदत्तांची पूजा करावी. देवाला गोड पदार्थाचा शक्यतो घेवड्याची भाजी आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. ब्राह्मण किंवा सुवासिनींना भोजन द्यावे आणि यथाशक्ती दान करावे. अशा प्रकारे उद्यापन करून घ्यावे व पारायणाची समाप्ती करावी. जय श्री गुरुदेव दत्त.